मीरा आज नाश्त्याला काय करणार आहे? या आज आपण ना उडीद वडे करूया नाश्त्याला, मस्तपैकी खुसखुशीत करूया. आता ही उडदाची डाळ आहे ना, मी रात्री भिजवून ठेवली होती, सकाळी आत्ता दळलेली आहे, छान बारीक करून घेतलेली आहे. आता हे जरा खूप घट्ट आहे पीठ, म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं किंचित पाणी घालणार आहे. साधारण 1-2 चमचे पाणी घालायचं आहे, म्हणजे आपले मस्त पातळ होतील. पीठ जरासं पातळ होईल म्हणजे. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया. चव तर पाहिजेच ना आपल्याला. हे मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं परत मिसळून घेणार आहे मी ते, म्हणजे मीठ विरघळेल याच्यामध्ये. आता नेहमीप्रमाणे काय मी फेटत बसून पाण्यामध्ये वगैरे हे घालणार नाही आहे, किंवा ते हलकं झाले का बघणार नाही. आपल्याला गडबड आहे कामाची, त्याच्यासाठी मी आज त्याच्यात सोडा घालणार. हा बारकाच चमचा आहे आणि तो पाव चमचा सोडा घालते मी. आता मी पूर्णपणे ते छान असं हलवून घेते, म्हणजे छान असं हलकं पीठ होईल ते. तेल आता गरम झालेले छानपैकी. आपण काय करणार आहे, उडीद वडे म्हणजे भोकाचे करणार नाही आहे, आपण साधे गोळे गोळे करून घ्यायचे. आधी काय केले मी, आता पाण्यामध्ये हात बुडवलेला आहे आणि गोल टाकायचे थोडे. आपल्याला पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि गोल, म्हणजे काय होतं, चमच्याने घातले ना ते काही वेळेला ते वाकडे तिकडे होतात. जो पोर्शन असतो ना त्याच्यावर थोडंसं तेल असं उडवायचं, म्हणजे जेव्हा आपण उलटं करतो ना त्यावेळेला ते खाली चिकटत नाही. बघा, आपोआप उलटे होत आहेत ते. आता सुटलेत की नाही, आपोआप उलटे होतात. किंवा हातात असं करायचं धाऱ्याने उलटं, छान होतात ते. एकदम हलके फुलके झालेले आहेत बघा, मस्तपैकी. आता असे मी सगळे करून घेते छानपैकी. असे गुलाबी गुलाबी करून घेतोय. साधारण जास्त डार्क करायचे नाही, नाही तर मग ते करपट चांगली लागत नाही. आता ह्याच्यावर सगळं असं तेल उडवायचं, म्हणजे काय होतं, वरची बाजू जी असते ना पांढरी, ती सुद्धा छान तळून निघते. हे आता अशा पद्धतीने असं फिरवून फिरवून जरा असे करून घ्यायचे, म्हणजे कसं होईल, डार्क करायचे नाही आणि आपल्याला फेंटही करायचे नाही. मीडियम असे तळून घ्यायचे छानपैकी. थोडेसे ब्राऊन, थोडेसे पिवळसर असे होतात, कुरकुरीत छान झाले ते, एकदम कुरकुरीत असे. आपले आता एवढेसे उडीद वडे झालेले आहेत. वडे म्हणा किंवा त्याला उडदाची भजी म्हणा किंवा काही म्हणलं तरी चालेल, पण आपले उडदाचे वडे तयार झालेले आहेत. आता हे आपण मस्तपैकी चटणी आणि सांबाराबरोबर खाऊन घ्यायचं आहे. आमच्या इथं हॉटेलमध्ये काय वेळेला काय करतात, हे असं एखाद्या बाऊलमध्ये किंवा डिशमध्ये देतात. आता त्याच्यावरती सांबार घालायचं आहे, भरपूर सांबार घालायचं, कारण त्याच्यात मुरलं जातं ते. आणि त्याच्यात चटणी घालायची. चटणी खोबऱ्याची केलेली आहे बरं का, छान लागते. आलं लसूण वगैरे घालून केलं ना की मस्तच लागते. अशा पद्धतीने सगळं करायचं आणि नाश्ता सकाळचा खाऊन घ्यायचा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं. दही वडे सुद्धा असेच केले जातात बरं का. दह्यामध्ये दही टाकायचं थोडंसं वरनं, आणि त्याच्यामध्ये तिखट, मीठ, चिंचेचा कोळ वगैरे सगळं घालून छान लागतं. खूपच छान, मस्त मस्त.